वर्गात शिक्षक शिकवत असताना गुपचूप केलेल्या गप्पा. तास संपला की एका बाकावर गप्पांचं फड रंगवणं आणि गणिताच्या पुस्तकाऐवजी मस्तीच्या गोष्टी लिहिलेल्या वहीत एकमेकांची रहस्य टिपणं, हे सगळं आठवताच शेवंता नकळत हसली. पावसाळ्यात वाडीच्या टोकावर चिंचेच्या झाडावर चढणं, चिंचा तोडून त्या खलबत्त्यात कुटून मैत्रिणींमध्ये वाटून खाणं, या आठवणी तर अगदी डोळ्यासमोर जिवंत झाल्या. शाळेच्या मोकळ्या वेळात केलेली धमाल, अभ्यासाच्या नावाखाली झालेली मस्ती, एका वहीवर लिहून ठेवलेली गुपितं, या क्षणांमध्ये रमताना शेवंता कधी हसली, कधी नकळत डोळ्यात पाणी आलं. त्या भूतकाळाच्या निखळ आनंदाच्या आठवणी तिला सासरच्या आयुष्यातही ताजंतवानं आणि जगण्याची ऊर्जा देणाऱ्या वाटायला लागल्या. हसऱ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर सणासारखं तेज पसरायचं. बांगड्यांच्या मंजूळ किणकिणाटानं आणि लयबद्ध गाण्याच्या सुरांनी संपूर्ण वातावरण भरून जायचं. फुगडीच्या गतीने साऱ्या मैत्रिणी भोवऱ्यासारख्या फिरत असत आणि शेवंताई त्या आनंद सोहळ्यात झपाटल्यासारखी गुंतून जायची. गणपतीसमोर तन मन झोकून नाचताना हा उत्सव कधी संपू नये असं तिला वाटायचं. पाय थकायचे, श्वास धापून यायचा, पण मन मात्र अधिक उंच भरारी घ्यायचं. अखेर दमून सगळ्या अंगणात लोळायच्या, तरीही हसण्याचा अखंड झरा वाहत राहायचा. आता ते दिवस केवळ आठवणीतले सोबती झाले होते. शेवंताच्या मनात बालपणीच्या आठवणी दाटून आल्या आणि तिला आईने झोपताना गायलेलं एक जुनं लोरीसारखं गीत आठवलं. शांत तारे झोपले गगनी, चांदण्या पांघरुनी निजती वनी. शांत तारे झोपले गगनी, चांदण्या पांघरुनी निजती वनी. गोजिर पाखरू झोपल कुशीत, आता झोप ये ग लेकुडी तुहित. श्वासांवरुनी लहरती स्वप्न, गंध फुलांचे सांगती गुज मुक. आईच्या ओठी मंजुळ स्वरांची, सांज वेळ झुलवी तुझा पाळणा ग. रात्र काळी नाही तुझ्याशी, आईचा हात ठेवला डोक्याशी. दूर कुठेही जाऊ नको ग, स्वप्नातही हरवू नको ग. पावलांमध्ये तुला देवाचं गान, मृदुल मिठीत चंद्राचं जाण. नियतीच्या वेलीत गुंफलं गाणं, आईच्या मनाचं हे एकच धन. झोप आता माझ्या चिमुकल्या सख्या, उद्या उजेडाच्या कवितेत लिहीन तुला. उद्या उजेडाच्या कवितेत लिहीन तुला. आईच्या या अंगाई गीतातून शेवंताच्या हृदयात शब्दशः शब्द कोरला गेला होता. या गीतात आईच्या मायेचा ओलावा होता, सुरक्षिततेची ऊब होती आणि काळजाला हलवून टाकणारी गोड हुरहुर होती. आज त्या शब्दांना ऐकताना तिच्या डोळ्यातनं अश्रू गळत होते. ती मायेची सावली हरवलेल्या जिण्याला पुन्हा एकदा शोधत होती. डोळ्यात साठवलेल्या आठवणींच्या काजळानं हलकासा ओलसरपणा घेतला. ती आजही तिथेच होती, त्या झपाटून टाकणाऱ्या फुगडीत, त्या हसऱ्या आठवणींच्या गराड्यात आणि त्या सुरांच्या गोड लयीत. शाळेच्या आणि मैत्रिणींसोबतच्या आठवणींनी तिला पुन्हा एकदा निरागसतेचा आणि आनंदाचा काळ अनुभवायला लावला. दुपारचं ऊन जणू आभाळातून थेट अंगावर कोसळत होतं, पण त्या लहान वयात उन्हाची झळ जाणवत नव्हती. गुरं चरायला नेण्याचं निमित्त म्हणजे मोकळं आकाश, हिरवीगार कुरणं आणि गावच्या मैत्रिणींसोबतचा बिनधास्त संसार. शेवंता मनाच्या गाभाऱ्यात खोलवर डोकावली आणि ते दिवस तिच्या डोळ्यांसमोर जिवंत झाले. कडेवरच्या माळावर गाई वासरं इकडे तिकडे पसरली होती. कुणाचं वासरू गवताच्या माळावर नाक घालून चरत होतं, तर कुणाचं चंचल जनावर उड्या मारत होतं. त्या गुरांच्या पायातल्या घंट्यांचा टणटण आवाज, दूर कुठेतरी कोकिळेचं गोड गाणं आणि मधूनच वाहणाऱ्या वाऱ्याची थंड झुळूक, या सगळ्यात शेवंत आणि तिच्या मैत्रिणी मस्त गप्पात रमल्या होत्या. कधी त्या एकमेकींच्या केसात फुलं खोवायच्या, कधी गवताचं गोंडण वेळून डोक्यावर माळायच्या, तर कधी पायवाटेच्या कडेला लागलेल्या करवंदाच्या झुडपांवर तुटून पडायच्या.
करवंदाची आंबट गोड चव जिभेवर लागताच हास्याच्या लाटा माळावर पसरत. कोणी गाणं म्हणायला लागलं की दुसरी हसत हसत ताल धरायची. गुरं चरती माळावर, आपण खेळूया ओल्या वाऱ्यावर. पाखरांचं गाणं दुरून ऐकू येई, धुंद वाऱ्यानं झुळझुळ झाड हलवी. गवतावरती दवबिंदू चमचमत राहती, तिथे उड्या मारुनी हसत खेळूया सारी. चिखलातल्या पावलांचे ठसे उमटती आणि आभाळातून ऊन हसत डोकावती. गुरांचे घंटानाद दूरवर घुमती, आपल्या गप्पांनी माळ भरूनी जाई. फुलपाखरांशी खेळून वेळ विसरूया, मनामनातल्या स्वप्नांना डोळे उघडूया. गुरं चरती माळावर, आपण खेळूया ओल्या वाऱ्यावर. हीच खरी दुनिया, हीच खरी मजा, निसर्गाच्या कुशीत हरवून जाऊया, निसर्गाच्या कुशीत हरवून जाऊया. दूरवर एखाद्या बैलाचं हंबरडं ऐकलं की सगळ्या मुली धावत जाऊन त्याला गोंजारायच्या, पाठीवरनं हात फिरवायच्या. मधूनच कोणीतरी माळावर लोळायचं, आकाशाकडे पाहायचं आणि पांढऱ्या ढगांना आकार देत स्वप्न रंगवायचं. तो दिवस जणू काळाच्या गाभाऱ्यात कुठेतरी थांबून गेला होता. शेवंतेच्या मनात त्या माळरानाचा गंध, पायातल्या गवताची टोचणारी स्पर्शरेषा आणि गळ्यातल्या हास्याचा गोड आवाज अजूनही तसाच ताजा होता. आज आयुष्याच्या इतक्या वळणानंतरही त्या गुरांच्या सावलीतला निरागसपणा तिच्या अंतःकरणात एक हळूवार ऊब पसरवत होता. त्या आठवणींनी तिला सांगितलं की त्या सुंदर दिवसांचा निखळ आनंद कधीही मावळणार नाही आणि मैत्रीचे गोड बंध तिच्या हृदयात कायम जिवंत राहतील. माहेरी असताना तिच्या छोट्या छोट्या क्षणात असलेल्या गोडव्यानं तिच्या सासरीसुद्धा मन रमवायला मदत केली. कधीकधी त्या आठवणींनी डोळ्यात पाणी आलं तरी त्या क्षणांना ती समाधान मानायची. शेवंता जरी सासरच्या कर्तव्यांमध्ये व्यस्त असली तरी तिचं मन मात्र माहेरच्या प्रत्येक कोपऱ्यात आपला हरवलेला तुकडा शोधत होतं. पण आता तिचं नवीन आयुष्य तिच्या नवीन जबाबदाऱ्यांमध्ये हळूहळू सावरत आणि स्थिरावत चाललेलं होतं. शेवंता जेव्हा गर्भवती असल्याचं घरातल्या लोकांना कळलं तेव्हा संपूर्ण घर आनंदानं न्हाऊन निघालं होतं. प्रत्येक जण तिची त्यावेळेपासून काळजी घेत होता. तिच्या लाडाकोडांना मान मिळत होता. शेवंता ही आई होण्याच्या नव्या अनुभूतीत सुखावून गेली. तिच्या हृदयात एक नव्या जीवाच्या जबाबदारीसाठी नवीन स्पंदन उमटत होतं. काही महिन्यातच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या वारसाच्या आगमनानं घरात आनंदाला उधाण आलं होतं. घराला वंशाचा दिवा मिळाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. या आनंदाच्या क्षणी मनोज गावाकडे मुंबईहून परत आला. तो लग्न झाल्यापासून 1 वर्ष मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. मुलाच्या जन्माची बातमी कळताच त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून गाव गाठलं. घरच्यांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. गावी काही दिवस मुलाच्या संगोपनात घालवल्यामुळे मनोजला पुन्हा मुंबईला परतायची इच्छा होत नव्हती. मुलाला मोठं होताना डोळ्यासमोर पाहायचंय असं शेवंताला सांगून त्यांनी कायम गावात राहण्याचा निर्णय घेतला. शेवंताच्या जीवनातलं हे नवं पर्व आता अधिक स्थिर, अधिक अर्थपूर्ण झालं होतं. नव्या जबाबदाऱ्या, नव्या नात्यांचं ओझं नाही तर त्यातली गोडी ती आता अनुभवत होती. माहेरच्या आठवणींचा उजाळा आणि सासरच्या नवीन आयुष्याचा आधार यामध्ये ती स्वतःच्या आनंदाचं नवं पर्व लिहू लागली. परंतु या आनंदी घराच्या वातावरणाला काळाच्या सावल्या हळूहळू लागू लागल्या. मनोज गावी राहायला आल्यापासून त्याच्या वागण्या बोलण्यात सूक्ष्म पण ठळक बदल जाणवायला लागले होते. घरात तो शेवंताशी चांगलं वागायचा, पण गावात त्याच्या वागण्याविषयी वेगवेगळ्या कुजबुजांनी जोर धरायला सुरुवात केली होती. गावातल्या लोकांनी पहिल्यांदा त्याच्या हालचालींकडे विशेष लक्ष दिलं नाही. मात्र तो वारंवार गावातल्या एका तरुण विधवेच्या घरी जाताना दिसायला लागला तेव्हा त्या गाठी भेटी गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनल्या. काहींनी दुर्लक्ष केलं, काहींनी त्यावर हसत खिदळत मोकळ्या गप्पाही मारल्या. हळूहळू याच कुजबुजांनी जोर धरला.
त्या विधवेच्या घरात त्याच्या सततच्या भेटीगाठींमागे काहीतरी दडलेलं आहे अशी भावना गावकऱ्यांमध्ये खोलवर रुजायला लागली. मात्र या अफवांच्या गडद छायेत शेवंता एकटीच अडकलेली होती. शेवंता साधी, निरागस आणि आपल्या संसारासाठी तनामनानं झटणारी स्त्री होती. नवऱ्यावर तिचं निस्वार्थ प्रेम होतं. त्याच्या स्वभावातल्या उणीवांवरही ती नेहमी पांघरूण घालायची. संसार टिकवण्यासाठी तिने कधीच कोणत्याही गोष्टीत वाद माजवला नव्हता. मात्र नवऱ्याच्या अनैतिक संबंधाविषयीच्या चर्चा जेव्हा वारंवार तिच्या कानावर यायला लागल्या तेव्हा तिच्या अंतःकरणाला तीव्र वेदना व्हायला लागली. तिने सुरुवातीला त्या गावगप्पा म्हणून दुर्लक्ष केलं. ही फक्त अफवा असेल असं मनाशी म्हणून स्वतःला समजवत राहिली. नवऱ्यावरचा विश्वास तिला त्या शंकेच्या धुक्यात हरवू द्यायचा नव्हता. पण समाजाच्या चौकटी, नात्यांचा मान राखण्याची तिची दृढ शिकवण आणि मनोजीवर असलेला तिचा अपार विश्वास या साऱ्यांमुळे तिने सगळं गिळून टाकायचा प्रयत्न केला. तिच्या मनात एकच विचार सतत घोळत राहायचा की जर काही चुकीचं असेल तर तो स्वतः बदलायला हवा. मात्र अफवांची ती धग आता तिच्या मनाला जाळू लागली. नवऱ्याला सरळ विचारण्याचं धाडस तिच्यात नव्हतं आणि ऐकलेल्या गोष्टी पूर्णपणे खोट्या ठरवण्याचा आत्मविश्वासही नव्हता. तिच्या मनात संशयाचं बीज रुजायला लागलं होतं. दिवसा ती स्वतःला कामात झोकून द्यायची, पण रात्रीच्या शांततेत तिच्या मनाचा गोंधळ अधिकच गडद व्हायचा. काय खरं, काय खोटं? नवऱ्याच्या त्या बदलत्या वागण्यामागे तिच्या कल्पनाशक्तीचा भास होता का तो कटू वास्तव होता? तिचं मन अशांततेच्या गर्तेत गुरफटलं होतं. या द्वंद्वातून बाहेर पडायचा मार्ग तिला सापडत नव्हता. शेवंता मनाच्या खोल कप्प्यात अडकून पडली होती. नवऱ्याविषयी तिच्या मनातला गोंधळ दिवसेंदिवस गडद होत चालला होता. गेल्या काही दिवसांपासून कानावर पडणाऱ्या कुजबुजीने तिच्या हृदयात संशयाचं एक लहानसं बीज रुजवलं होतं. गावात फिरणाऱ्या अफवा तिच्या नवऱ्याच्या वागणुकीविषयी नवे संकेत देत होत्या. शेवंतानी मनाशी विचार केला, हे खरं मानावं का केवळ एक निराधार अफवा म्हणून सोडून द्यावं? हे ठरवणं तिच्यासाठी अत्यंत कठीण झालं होतं. नवऱ्याच्या वागण्यात काहीसं अंतर पडलं होतं, पण तो तिच्याशी पूर्वीसारखाच गोड बोलायचा, घरात नेहमीसारखा वावरायचा. त्यामुळे या अफवांना कितपत महत्त्व द्यावं याचा निर्णय तिला घेता येईना. तरीही मनातली काळजी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. मी नवऱ्याला सरळ विचारावं का, हा विचार तिने अनेकदा केला, पण तिच्यात तितकं धाडस नव्हतं. जर हे सगळं खोटं ठरलं तर उगाच नवरा बायकोच्या नात्यात वादविवादाची दरी निर्माण होईल या भीतीने ती गप्प राहिली. पण शंका एकदा मनात रुजली की ती उखडून टाकणं कठीण असतं. शेवंता दिवसभर घरातली, शेतामधली कामं करत राहायची, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायची. रात्रीच्या शांततेत तिच्या मनातले विचार अधिकच गडद होत जात. नवऱ्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी तिच्या मनाला पोखरत होत्या. या सगळ्यात माझी चूक कुठे आहे? माझ्यात का माझ्या विचारात? हा प्रश्न तिला सतत छळत होता. मनोजच्या चेहऱ्यावरचं हास्य तिला आता फसव्या छायेसारखं वाटायला लागलं होतं. त्याचं उशिरा घरी येणं, घरात आल्यावर त्याचा कोमेजलेला मूड, तिच्याशी बोलताना दृष्टिकोन बदलणं, हे सगळं तिच्या मनातली शंका अधिक गडद करत होतं. ती स्वतःलाच विचारायची, काहीतरी खरंच आहे का माझेच विचार चुकीच्या दिशेनं वाहत आहेत? उत्तर मात्र सापडत नव्हतं. कधी नवऱ्याचा थंडपणा, कधी उगाचच उशिरा घरी येणं, कधी तिच्या प्रश्नांना कटाक्षानं टाळणं, या सगळ्यामुळे तिच्या मनातला संशय खोलवर रुजायला लागला होता. तिने एकदा ठरवलं आईबाबांना सांगावं, पण पुढच्या क्षणी ती स्वतःलाच आवरत होती. आई बाबा काळजी करत बसतील त्यापेक्षा न सांगितलेलं बरं. गावात जर काही चर्चा झाली तर समाज मलाच दोषी ठरवेल. आता ती एकाकी पडली होती. जिच्या आयुष्याचे धागेदोरे हळूहळू सुटत चालले होते, पण तरीही ती त्यांना पुन्हा जुळवण्यासाठी झगडत होती.
पण शेवंता फक्त सहन करणारी स्त्री नव्हती. तिच्या शांततेतही ताकद होती. ती खचली नव्हती. ती योग्य वेळेची, योग्य उत्तरांची वाट बघत होती. तिच्या आयुष्याचा पुढच्या प्रवासाचा हा एक निर्णायक क्षण होता, जिथे ती स्वतःचा आत्मसन्मान जपत स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवणार होती. त्या दिवशी शेवंता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या वास्तवानं अक्षरशः कोलमडून गेली. तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. आतापर्यंत केवळ कानावर पडणाऱ्या अफवा, ज्या तिने मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडपल्या होत्या, त्या आज निर्दय सत्तेच्या स्वरूपात तिच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. शेवंता त्या दिवशी नवऱ्यासाठी शेतावर जेवण घेऊन गेली होती. शेताच्या खोपीजवळ पोहोचताच एका बंद खोलीतून तिच्या नवऱ्याचा आणि एका ओळखीच्या बाईचा आवाज तिच्या कानावर आला. तिने नकळत आपली पावलं त्या दिशेनं वळवली, हळूहळू, जपून जपून. दाराच्या फटीतून आत डोकावता जे दृश्य बघितलं ते बघून तिचा श्वासच थांबला. मनोज आणि शेजारी राहणाऱ्या बाईचे अतिशय अश्लील आणि अनैतिक कृतीचं दृश्य समोर बघितलं आणि शेवंता जणू शून्यात हरवून गेली. ती क्षणभर तिथेच गारठून थिजली. तिचं श्वास घेणं थांबलं. पापण्याच्या कडांवरून ओघळणारे अश्रूही जणू त्या दुःखाच्या साक्षीदारांसारखे वाटत होते. शरीराला कंप सुटला, काळजात काळोख साठला. तिच्या आत खोलवर काहीतरी हालत होतं, उसळत होतं. एक अशी वेदना जी नुसती देहालाच नाही तर आत्म्यालाही जाळणारी होती. तिला गावातल्या एका विधवा बाईबरोबर मनोजच्या संबंधांची अफवा माहिती होती. गावातल्या लोकांच्या कुजबुजणाऱ्या तोंडून कानावर पडलेले काही शब्द, एखादी हलकीशी कुजबूज, एवढंच. पण तिने ती ऐकूनही न ऐकल्यासारखी केली होती. संशय घेतल्याने संसाराची ऊब उडते, नाती ढवळून निघतात हे तिला ठाऊक होतं. म्हणूनच तिने मनाला समजवत ठेवलं होतं की मनोज तसा नाही आहे, हे सगळं खोटं असेल. पण जेव्हा आज स्वतःच्या डोळ्याने तिने शेतावरच्या खोपीत मनोजला आणि एका बाईला पाहिलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्या क्षणानं तिच्या आतल्या विश्वासाच्या उरल्या सुरल्या खुणाही कोसळून गेल्या. आपल्या शेजारच्या विधवा बाईबरोबर असे चाळे चालू आहेत हे बघून शेवंताच्या अंगातलं सगळं अवसान गळून पडलं. त्या दृश्यानं तिच्या हृदयात खोलवर घाव केला. तो संशय नव्हता, निखळ सत्य होतं ते. त्या क्षणी शेवंताच्या जीवनातलं एक अविभाज्य दालन बंद झालं आणि दुसरं अंधाराचं पण ठाम अस्तित्व असलेलं दालन उघडायला लागलं. ती स्तब्ध होती. मूक पण अंतःकरणात वणवा होता, धगधगणारा. तिच्या आयुष्याचा तो एक क्षण म्हणजे वळण होतं, जिथे अबोल वेदनेचं बंड उगम पावत होतं. शेवंता तशीच घरी परतली, पण तिचं मन अजूनही त्याच खोपीत अडकलेलं होतं. प्रत्येक क्षण जणू काळजावर ओरखडा ओढत होता. रात्रीच्या शांततेत जेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते, तेव्हा शेवंता मात्र स्वतःच्या आत्म्याशी लढत होती. शेवटी तिने निर्णय घेतला, सत्याला सामोरं जायचंच. तिने मनोजसमोर उभं ठाकत विचारलं की मनोज, हे काय चाललंय तुमचं? मी तुमच्यावर विश्वास ठेवला, तो असा पायदळी तुडवायला का? नवरा बायकोच्या नात्याचा एवढा अपमान? मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या नीच आणि खालच्या पातळीला जाल. तिचा स्वर आक्रमक नव्हता, पण त्यात तळतळाट होता. तिथं रडणं नव्हतं, तर तिथे आता जळणं होतं. तिचे डोळे अश्रूंनी नाही तर अग्निशिखांनी भरले होते. मनोज गोंधळला. आधी नकार, मग वकूब न राखलेली उत्तरं. पण शेवंता आता मोडणारी नव्हती. तिने निर्भयपणे आपला अनुभव शब्दात बांधला. मी तुझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन शेतावर आले होते, तेव्हा तिथे त्या खोपीत मी स्वतःच्या डोळ्यांनी तुझे आणि त्या शेजारच्या बाईचे आतले नको ते सगळे चाळे पाहिलेत. आता नकार देऊन काही उपयोग नाही. त्याच क्षणी मनोजचा खोटा मुखवटा गळून पडला. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अपराधीपणाचं ओझं त्याच्यावर नव्हतं, उलट त्याच्या वर्तनात क्रूर अहंकार स्पष्टपणे दिसत होता. तो रागात पुढे सरसावला, तिच्या केसांना धरत थेट फुत्कारला, रंडे, आता एक शब्द उच्चारायचा नाही.
मनात काय चाललंय ते मला स्पष्ट दिसतंय. मी आत्तापर्यंत शांत आहे म्हणून धीर धर, पण माझा संयम सुटला तर परिणाम काय होतील याची कल्पना नाही येणार तुला. आणि हां, ही गोष्ट जर घराच्या 4 भिंतीबाहेर गेली तर तुझं आयुष्य कुठल्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल याचा हिशोबही तुला देता येणार नाही. समजून घे, तुझ्या प्रत्येक शब्दाचं आणि कृतीचं गांभीर्य मला ठाऊक आहे. त्यामुळे सतत कुरकुर करत राहणं थांबव आणि ह्या क्षणापासनं गप्प राहा. नाहीतर माझं रागावलेलं रूप बघितलंस ना, स्वतःला ओळखू शकणार नाहीस. शेवंताला वाटलं होतं की मनोज मान झुकवेल, अपराधी वाटून माफी मागेल, पण इथे तर तो तिला दाबायला निघाला होता. त्याच्या आवाजातला थंडपणा, ती निर्दयता हे बघून तिचं हृदय विदीर्ण झालं. तीही आता मागे हटणारी नव्हती. आतल्या खोलीतला आवाज ऐकून तिचे सासू आणि मोठ्या जाऊबाई तिथे आल्या. शेवंत सगळं सांगायला सज्ज झाली. ती लटपटणाऱ्या शब्दात म्हणाली, सासूबाई, मी पाहिलंय. शेतावरच्या खोपीत यांना आणि एका बाईला नको ते अश्लील चाळे करताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. अक्षरशः विश्वासघात अनुभवलाय. पण सासूबाईच्या डोळ्यात आश्चर्य नव्हतं, तिच्या नजरेत संशय होता. ती विचारायला लागली, तुला असं वाटायचं कारणच काय? एखाद्या बाईच्या मनात जर सापच बसला असेल तर तिला सगळं सापासारखंच वाटतं. सासऱ्याचा थंड आवाजही शेवंताच्या कानावर पडला. शेवंता, सगळ्या चुका तुलाच का जाणवतात? कदाचित तुझाच काहीतरी दोष असेल. त्या घरात सत्याचं मूल्य नव्हतं. सत्य बोलणारी गुन्हेगार ठरत होती. सगळं घर एकसंघ होऊन शेवंताला झाकायला बघत होतं. हळूहळू ही बातमी गावात पसरायला लागली. गावात कुजबूज सुरू झाली आणि गावातले सगळे शेवंताला दोष देऊन म्हणायला लागले की संसार बाईच्या संशयाने उद्ध्वस्त होतो. तूच काहीतरी केलं असेल म्हणून नवऱ्याचं लक्ष भरकटलंय. या अशा विषारी कुजबुजांनी शेवंता घुसमटून गेली. यावेळी ती गप्प बसली नाही, कारण आता तिच्या आत एक नवा ज्वालामुखी जागा झाला होता. ती ओरडून सांगत होती, मी सत्य बोलतेय, हे सत्य दडपलं जाणार नाही. मी आता झाकली जाईन अशी वेळ गेलेली आहे. मी माझ्या आत्मसन्मानासाठी लढेन, एकटी असली तरीही लढेन. त्या रात्री शेवंतानी नव्याने स्वतःला जन्म दिला. तिच्या डोळ्यात अजूनही अश्रू होते, पण आता ते अश्रू दुर्बलतेचे नव्हते, ते ठिणग्यांचे होते. या ठिणग्यातूनच तिच्या आत्मभानाचा, स्वाभिमानाचा आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी लढण्याचा नवा प्रवास पेट घेत होता. श्रोते हो, हा होता शरद नवाळे लिखित शेवंता या कादंबरीचा 3रा भाग. या पुढच्या घटना काय घडतात ते ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. शेवंता या कादंबरीचा 4था भाग ऐकण्यासाठी साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोतेहो.